माय बाप या परिवर्तनवादी विचार मंचकावर एक शाहीर आपल्या विचाराची देवाणघेवाण करतो आणि दुसरा शाहीर त्यांचं समाधान करतो। हे मानवतावादी परिवर्तनवादी ही खरी गंमत आहे। महापुरुषाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे आणि त्यातून सन्मार्गाची दिशा यावी मिळावी या ठिकाणी म्हणजे सावनेर मुक्कामी मला वाटते माझा तिसरा वेळ आहे। या कार्यक्रमाचे आयोजक जनकल्याण सामाजिक बहुजन संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक आमचे परम स्नेही भगवानजी चांदेकर साहेब आणि त्यांचे मित्रमंडळी यांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला दोन्ही शाहिरांना या महापुरुषाच्या विचारधारेवरती या कार्यक्रमाची आम्हाला संधी उपलब्ध करून देतात त्यांचा प्रथमतः आभार व्यक्त करतो। हा बाबारावजी दुपारे तसेच शामरावजी कडू यांच्याकडून आमच्या ढोलक मास्तर यांना 100 रुपयाचं पारितोषिक इनाम मिळाले। जय भीम, नमस्कार। जिकडे पहावा तिकडे रक्ताचा सळा होता, जिकडे पहावा तिकडे रक्ताचा सळा होता, गळ्याला गार्ग गाळग आणि कमरेला फळा होता। जिकडे पहावा तिकडे रक्ताचा सळा होता, गळ्याला गार्ग आणि कमरेला फळा होता। दुसऱ्या बाजीरावाला शिकवेलेला तो धडा होता, खरं तर तो संभाजी राजाचा खुनाचा लढा होता। सपोले बेरोजगार हो गए और आदमी आदमी को ही काटने लगे। सपोले अरे बेरोजगार हो गए, आदमी आदमी को ही काटने लगे। कुत्ते बेचारे क्या करे जब इंसानी तलवे चाटने लगे। बेचारे क्या करे जब इंसानी तलवे चाटने लगे। कहीं चांदी के चम्मच है तो कहीं चमचों की चांदी है, कहीं चांदी के चम्मच है तो कहीं चमचों की चांदी है। जहां जमीर इनका गुलाम हो गया ऐसे गले में घंटी बांधी है, ऐसे गले में घंटी बांधी है। महाराष्ट्र के ख्यातनाम शाहिर कहते हैं, अरे क्या कहते हैं जब बोले ये क्या, हाँ धर्म जब खतरे में रहा, धर्म खतरे में रहा तो क्या होता है। ये कैसा इंकलाब है जो गुलजार बन गया, ये कैसा इंकलाब है जो गुलजार बन गए। शायद बात के मुख्तार बन गए, शायद बात के मुख्तार बन गए। अरे वो हीरे की कदर खट गई थी खोटे बाजारों में, वो हीरे की कदर खट गई थी वो खोटे बाजारों में। जैसे ये खोटे मोतियों के हार बन गए, जैसे ये खोटी मोतियों के हार बन गए। क्या जमाना आ गया, कैसा सुनिए जरा। तेजस्वी तो चमचमनारा, लाखामध्ये एकच खरा, सहजने
आहे. कुठला? कुठला आहे? अरे गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो. का साजरा करतो माहित आहे? हिंदू नववर्ष. आता मागच्या वेळेस हिंदू नववर्ष साजरा केला. हिंदू नववर्षाचं तुम्हाला महत्व तरी माहित आहे? माहित आहे? अरे शिवाजी महाराजाचे सुपुत्र संभाजीराजे त्यांचा खून झाला. क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांचा क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांचे जे डोकं आपण तो तांब्या ठेवतो त्यांचे डोकं आहे. लक्षात ठेवा, ते जरी साडी आपण घालतो ते त्यांचे कपडे आहेत आणि ते वरचा आपण तिथं भाला लटकवतो. काय आहे? विचार करण्याची गोष्ट आहे. अरे हाल हाल करून मारले हो माझ्या शंभू राजाला. हाल हाल करून मारले. काय होते म्हणे? आम्ही म्हणतो तसं तुम्हाला राहावं लागेल, करावं लागेल. शेवटी नाकारणारे मला मरण पत्करलं तरी चालेल, पण तुमच्या मागे येणार नाही. तो मग सिंहाचा छावा हो. सिंहाचा छावा हो. असा सीने में धधकता वो, सीने में धधकता वो मैं लावा था. सीने में धधकता वो मैं लावा था. सीने में धधकता वो लावा था. कौन कहता था? शंभू राजा कहता था. शंभू राजा कहता था सीने में धधकता वो मैं लावा था. और मरेंगे या मारेंगे ऐसा मौत का दावा था. मरेंगे या मारेंगे मौत का दावा था. ना बैर था ना कपट किसी से कावा था. ना बैर था ना कपट किसी से कावा था. जिसका नाम था संभाजी और शेर सिंह का छावा था. शेर सिंह का छावा था. इसलिए क्या कहता सुनिए जरा. शास्त्र में जहां लढे लढवय्या मारे गए इसे शस्त्र में. चांगल्या गोष्टी सांगला तर त्याचे राग येते, चांगल्या गोष्टीचा तिरस्कार करता, चांगल्या गोष्टी तिरस्कार करता. काय
वाघ बनून जग तुझ्या जीवनाचा कल्याण होईल. डोळ्यामध्ये तो गुलाबीचा पट्टा लागला. आता तरी काळ माझ्या बहुजन बांधवा, तुला त्या शंभूराजाची शिवाजी महाराजाची शपथ आहे. काय तू आज तू पाडतोस गुढी पाडवा, काय तू आज तू पाडतोस गुढी पाडवा. दुसऱ्या कडव्यांमध्ये काय म्हणत आहोत, मंजूर नव्हते गुलाबी शोषण. असं मंजूर नव्हते. अरे 120 लढाया जिंकणारा माणूस, 120 लढाया, बरोबर आहे साहेब, 120 लढाया जिंकणारा माणूस. तेवढ्याबाबतची बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला संभाजी शंभूराजाने. तो हा मंजूर नव्हते गुलाबी शोषण म्हणून तर लिहिला बुद्धभूषण. मंजूर नव्हते गुलाबी शोषण म्हणून लिहिला तो बुद्धभूषण. ऐका काय म्हणतो. मंजूर नव्हते गुलाबी शोषण, मंजूर नव्हते
कडव्यामध्ये काय म्हणत आहोत? काय? अरे वरलिंब फाटा का हारगाठी, वरलिंब फाटा काय हारगाठी, जडी साडी कलस वेळू काठी. जडी साडी कलस काय आहे? काय आहे मी सांगतो तुम्हाला, ऐका. जडी कलश म्हणजे यशस्वी. पहा नीती पहा, कलश म्हणजे यशस्वी. ते कलश यशस्वीचा कलश ठेवला आणि लिंब फाटा आरोग्याचा केला. पहा धर्मनीती. आणि पुष्पहार म्हणजे मांगल्य, आणि साखर घाटीमध्ये माधुर्य, जरी सारी म्हणजे वैभव, वेळू काठी म्हणजे सामर्थ्य, सुपारी म्हणजे संकल्प, हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य, आणि श्रीफळ म्हणजे सिद्धी, आणि पाठ जो पाठ ठेवतो तो धैर्य. पहा ना, पहा पहा, विचार करा हे खरं असेल का?